नमस्कार. उमेद IAS प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी चिंतन सूर्यवंशी. आज आपण इथं काय सांगणार आहे तर आपण राज्यसेवा, कंबाईन सगळ्या परीक्षा म्हणजे राज्यसेवेची पूर्व मुख्य, कंबाईनची पूर्व मुख्य ह्या सर्व परीक्षेसाठी एक उपयुक्त असणारा घटक म्हणजे कोणता तर समाज सुधारक. समाज सुधारकांशिवाय कोणताही क्वेश्चन पेपर पूर्ण होणार नाही. तुम्ही कोणतीही प्रश्नपत्रिका काढून बघितली आतापर्यंतची तर सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला समाज सुधारकांच्या वरती इतिहास या विषयामध्ये मॅक्झिमम प्रश्न पाहायला मिळतील. मग त्याचा विचार करून आम्ही काय ठरवलंय तर समाज सुधारकांची एक बॅच आम्ही चालू करायची असं ठरवलेलं आहे. मग आता ह्या बॅचमध्ये पहिल्यांदा समाज सुधारकांचे फायदे आपल्याला बघायचे आहेत. तर कोणते तर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न आणि मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला आता रिटर्न झाले असल्यामुळं लिहिण्यासाठी आपल्याला समाज सुधारकांची गरज भासू शकते. कंबाईन पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये इतिहासाचे एकूण 10 प्रश्न असतात. तर त्या 10 मधील मॅक्झिमम प्रश्न 4 ते 5 प्रश्न म्हणजे निम्मे प्रश्न हे समाज सुधारकांच्या वरतीच येतात. तसंच आपण नंतर जेव्हा मुलाखतीला जातो राज्यसेवेच्या त्यावेळेस तुम्ही ज्या भागातून आलेला आहात, तुम्ही समजा सातारामधून असाल, सांगलीमधून असाल, रायगडमधून असाल, कोकणामधून असाल तर त्या भागातील समाज सुधारकांच्या वरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे सातारा या ठिकाणी भरपूर समाज सुधारकांचा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही सातारचे असाल तर तुम्हाला समाज सुधारकांच्या वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला त्या समाज सुधारकांची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनंच आम्ही ठरवलेलं आहे की समाज सुधारकांची पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची. ह्या समाज सुधारकांच्या माहितीमध्ये तुम्हाला त्यानंतर तुम्ही ज्यावेळी समाज सुधारक वाचत असता त्याच्यामुळे तुम्हाला काय फायदा होतो तर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या समाज सुधारकांचं अनुकरण करता. त्याच्यामुळे तुम्हाला मुलाखतीमध्ये फायदा होतो की ह्या समाज सुधारकांनी अशा प्रकारचं काम केलं होतं. तुमची विचारधारा एक डेव्हलप होते. तुम्हाला मुलाखतीमध्ये फायदा होतो की तुमची विचारधारा कशी आहे ही मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला कळून तुम्हाला कळतं. त्याच्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम मार्क मिळवण्याचा फायदा होतो. त्यामुळं आपण ह्या बॅचमध्ये जी समाज सुधारकांची बॅच आपण आता जी तयार करणार आहे किंवा तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या सोर्सेस मधून इन्फॉर्मेशन गोळा केलेली आहे. गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट सुद्धा आपण तपासलेले आहेत. सांस्कृतिक मंडळ, महाराष्ट्र राज्य इत्यादी पुस्तकामधून सुद्धा आपण इन्फॉर्मेशन गोळा करून ती एका स्वरूपात मांडलेली आहे हँड रिटन नोट्स मध्ये. आणि त्या नोट्स सुद्धा तुम्हाला या समाज सुधारकाच्या बॅच मध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ज्याच्यामुळे तुमचा अभ्यास अतिशय सुकर होणार आहे की एक समाज सुधारक तुम्ही अभ्यासाला घेतले असता तुम्हाला वेगवेगळ्या सोर्स मध्ये जाण्याची गरज नाही. आम्ही त्याचा संपूर्ण अभ्यास करून तुमच्यापर्यंत ते अगदी योग्य प्रमाणे उपलब्ध करून दिलेला आहे. आणि मग ती बॅच आम्ही आमच्या उमेद IAS या ऍप्लिकेशन वरती MPSC या सेक्शन मध्ये ती बॅच तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. त्यासाठी तुम्हाला उमेद IAS हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्यातल्या MPSC सेक्शन मध्ये जाऊन ही बॅच तुम्हाला खरेदी करायची आहे. आता ह्या बॅच मध्ये हे तुम्हाला झाले पहिल्यांदा फायदे. आता ह्या बॅच मध्ये आम्ही काय घेणार आहोत तर तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की वेगवेगळ्या सोर्सेस मधून आम्ही हँड रिटन नोट्स तयार केले आहेत, अगदी गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट्स. त्याच्यानंतर आम्ही एखादा समाज सुधारक घेतला तर त्या समाज सुधारक घेतल्यानंतर त्या समाज सुधारकांचे आतापर्यंत आयोगाचे विचारलेले सर्व प्रश्न आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत की बाबा PYQ चुकायला नको, एखादा प्रश्न रिपीट झाला तर तो चुकायला नको. त्या हँड रिटन नोट्स मध्ये आम्ही ते PYQ लिहिलेले आहेत की बाबा हा प्रश्न कोणत्या वर्षी आला होता की ते सुद्धा आम्ही त्या हँड रिटन नोट्स मध्ये लिहिलेले आहे. म्हणजे समजा 2023 ला एखादा प्रश्न आला असेल तर आम्ही त्या नोटमध्ये लिहिताना 2023 असं तिथं आणि त्या परीक्षेचं नाव सुद्धा आम्ही नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना की बाबा कळून जाईल की गट बला कोणत्या समाज सुधारकांच्या वरती जास्त प्रश्न आहेत, राज्यसेवा पूर्वला कोणत्या समाज सुधारकावरती जास्त प्रश्न विचारले आहेत, हे सुद्धा तुम्हाला ते नोट्स वाचताना किंवा ती बॅच पाहतानाच तुम्हाला कळून जाईल. इतके असे असंख्य फायदे एकाच बॅच मधून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही तुमच्यासाठी केलेला आहे. त्याच्यामुळे मग तुम्ही उमेद IAS प्लॅटफॉर्मवरती पुन्हा सांगतोय की त्या प्लॅटफॉर्मवरती किंवा ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ऍप्लिकेशनमध्ये MPSC या सेक्शनमध्ये तुम्हाला ती बॅच दिसेल आणि ती बॅच तुम्ही डाउनलोड करा, परचेस करा आणि त्या बॅचचा पुरेपूर फायदा घ्या आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही यश मिळवा. थँक्यू.